नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्तानं पुढची पायरी म्हणून मुंबईकडे कूच करण्याचं ठरलेलं आहे आणि या निमित्तानं सगळ्या ग्रामीण भागातल्या मराठ्यांच्या मदतीसाठी मुंबईतल्या मराठ्यांनी पण आपले दरवाजे उघडे करावेत, मनापासून त्यांचं स्वागत करावं आणि मुंबईतली व्यवस्था सुद्धा उभारावी अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. मनोज जरांगे यांच्या या मागणीच्या निमित्तानं संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षण समर्थक आंदोलकांची एक मोठी लाट येऊन धडकेल आणि त्या निमित्तानं मुंबईमध्ये मराठा आरक्षणाची चर्चा घराघरात पोहोचेल. ती त्याच ताकदीनं जगभरात जाईल आणि हाच दबाव राज्य सरकारवर अधिकाधिक येत सरकारला आरक्षण द्यावंच लागेल अशी आत्ताची व्यूहरचना दिसते. मनोज जरांगेंच्या नेतृत्वामध्ये जवळपास गेल्या 2.5-3 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्यासाठी सुरू असलेलं हे आंदोलन आता एका निर्णायक टप्प्यावर येत आहे असं दिसत आहे. पण प्रत्यक्षात ज्या पद्धतीनं हे आरक्षणाचं आंदोलन पुढे सरकत आहे ते पाहता आणि त्यात सुद्धा ज्या भाषेचा वापर या आंदोलनाच्या निमित्तानं होतोय तीही लक्षात घेता आरक्षणाचं हे आंदोलन नक्की कोणत्या वळणावर पोहोचणार हा मुद्दा येतोच. मुंबईमध्ये येणारच, गोळ्या खाऊ पण मुंबईत जाऊ आणि मुंबईतल्या मराठ्यांनी खुल्या दिलानं आमचं स्वागत करा अशा प्रकारची विधानं आत्तापर्यंत झालेली आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीला येऊन ठप्प करण्याचा किंबहुना त्याद्वारे दबावाचं नवं तंत्र वापरण्याचा आजवर प्रयत्न अनेकदा झालाय. यापूर्वी सुद्धा मराठ्यांचे मोर्चे मुंबईत पोहोचले, शेतकऱ्यांचे मोर्चे मुंबईत पोहोचले आणि मुंबईला काही काळासाठी चालतं चालतं थांबवलं गेलं. मुंबई कधीही थांबत नाही, घड्याळाच्या काट्यांवरती चालते असं सांगितलं जात असताना जेव्हा आरक्षणाचे समर्थक आंदोलक ही मुंबई थांबवण्याची भाषा करतायत तेव्हा नक्की त्यांना काय हवंय याची चर्चा विविध अंगानं आजच्या चर्चेमध्ये, आजच्या लक्षवेधीत आपण करणार आहोत. यासाठी माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेमध्ये आपल्यासोबत मनोज जरांगेंचे समर्थक या नात्यानं किशोरजी चव्हाण आहेत, आपल्यासोबत आबासाहेब पाटील मराठा समन्वयक या नात्यानं आहेत, तेजस्विनी चव्हाण या स्वतः मराठा आंदोलक म्हणून आहेत. आबासाहेब, आपल्याला विनंती आहे, एकदा इंटरनेटचं कनेक्शन तपासून घ्यावं. मध्ये मध्ये आपला चेहरा जातोय, आवाज सगळ्यांचा नीट असेल अशी अपेक्षा आहे. मला पटकन सगळ्यात पहिला प्रश्न आधी तेजस्विनी ताईंना विचारायचा आहे. तेजस्विनीजी, माझा आवाज नीट आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतोय, बोला. तुम्हाला काय वाटतंय, मनोज जरांगेंनी मुंबईत यावं का? यावं तर ज्या पद्धतीनं मुंबई त्यांना ठप्प करायची आहे त्या पद्धतीनं यावं का? मुंबई ही काही दुसऱ्या कुठल्या राज्याची राजधानी नाही, मुंबई महाराष्ट्राची आहे. मुंबई ठप्प झाली तर कोट्यावधीचं नुकसान होतं. नक्की अशा प्रकारे स्वतःच्याच राज्याच्या राजधानीला ठप्प करणं आणि त्यातून कोट्यावधीचं नुकसान घडवणं हे परवडणारं आहे का? तेजस्विनीजी, हे मुळीच परवडणारं नाहीये आणि असं करणं पण चुकीचंच आहे. पण आता कसा विषय होऊन बसलेला आहे की मी वारंवार सांगत आलेले आहे किंवा माझ्या प्रत्येक याच्यामधून तुम्हाला भूमिकेतून स्पष्ट झालेला आहे किंवा मी स्पष्टपणे सांगत आलेली आहे की तुम्ही सरकारला वेठीस धरू नका, कायदेशीर बाबी मांडा. कायदेशीर बाबीतून जर तुम्ही घेत आरक्षणाचा मुद्दा मांडत आला तर सर्व समाजालाही कुठेतरी एक चांगला न्याय मिळून आपण देऊ शकतो. अन्यथा ह्याच्यातून विस्कळताच दिसून यायला लागलेली आहे आता. आणि जो व्यक्ती म्हणजे जे जरांगे पाटील स्वतः आहे ते म्हणाले होते की मी 24 डिसेंबर नंतर एकही तास वाढवून नाही देणार आणि त्या व्यक्तीने आता 20 जानेवारी ही तारीख जी डिक्लेअर केलेली आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं कुठेतरी या गोष्टींना म्हणजे एक आरक्षण हा मुद्दा खरं तर बाजूला राहतोय आणि हे सगळं राजकारणाच्या दृष्टीकडे वळताना मला तर दिसतंय. तुमच्या लेखी ही प्रतिक्रिया अत्यंत प्रातिनिधिक आहे आणि ही प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या अनेकांची आहे हे आपल्याला विसरता कामा नाहीये. किशोर चव्हाणांपर्यंत पोहोचण्याची वेळ आहे. किशोर चव्हाण, मुंबईला वेठीस धरू नका, राज्य सरकारलाही वेठीस धरू नका, कायद्याची चर्चा कायद्याच्या मार्गाने संवादानं करा अशी प्रतिक्रिया मराठा समाजातून येते. तुम्हाला त्याची दखल घ्यावीशी वाटते का? नाही, संवाद तर सुरुवातीपासून आतापर्यंत चालूच आहे. राहिला राजधानीचा विषय, आपण मागे आम्ही चर्चा केली की राजधानी आमची आहे, हो,
हा महाराष्ट्र आमचा आहे, आमच्यामुळे कुणाला नुकसान होणार नाही. राहिला वेठीस धरायचा प्रश्न, आंदोलनकर्ते या नात्याने शासनाला, राज्यकर्त्याला वेठीस धरावंच लागतं. मागे मोर्चा 17ला मोर्चा गेला तर तो काय हे नव्हतं. आम्ही वेठीसचं काय आमचं म्हणणं मांडणं, सरकारला आणि दुसऱ्याला ते वेठीस वाटत असेल तर ते त्यांचं मत असेल. पण आज जे आम्ही मुंबईला चाललो आहे, खुल्या दिलानी चाललो आहे, डिक्लेअर करून चाललो आहोत आणि नुकसान होणार नाही. कारण आमचं आहे ना, हे महाराष्ट्र हा आमचा आहे. मी तर मागही म्हणलो हा मराठ्यांचा आहे. 105 हुतात्मे तिथं झालेलं आहे, ते नुकसान होण्याची भूमिका नाही. पण किशोरजी आपण ज्या वेळेला म्हणता की या सगळ्या आंदोलनातून तुम्ही कोणालाही वेठीस धरायचा प्रयत्न करणार नाही, परिस्थिती प्रत्यक्षात तशी रस्त्यावर नसते. ज्या वेळेला लाखोंचे मोर्चे निघतात त्यावेळेला स्वाभाविक आहे मुंबईतला रोजगाराच्या साठी घराबाहेर पडणारा माणूस 1 घाबरून घरात बसतो, 2 अर्धवट कुठेतरी अडकतो, 3 त्याचा रोजगार गमावतो, 4 गमावलेल्या रोजगारामुळे त्याची रोजंदारी बुडते. हे सगळं कोणत्या दृष्टीने बघायला हवं, त्याची जबाबदारी कुणी घ्यायला हवी? नाही, हे मान्य आम्हाला. ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस मोर्चा निघाला होता ना, हे राज्यकर्त्यातले काही हुशार माणसं आम्हाला सांगत होते मुंबई कधी थांबलेली नाही, लोकल कधी थांबलेली नाही. हे सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या त्यावेळेस. पण एकदा निर्धार केला मराठा समाजाने, आम्ही येणार, आलो, शांततेत आलो, शांततेत गेलो आणि तिथल्या लोकांनी त्यावेळेसही सगळ्यांनी सहकार्य केलं, स्वागत केलं अक्षरशः. आमचा रोष हा फक्त राज्यकर्त्यांवर, एक लक्षात ठेवा, तेव्हाही होता, आता हे आणि पुढेही राहणार आहे. आमच्या आणि राहिले महाराष्ट्रातले लोक कुठे येते, कोण आहे तिथे, मुंबईतले लोक आहे कोणते? तुम्ही परप्रांतीय 10%, 5% काढले तर ही सगळे महाराष्ट्राचीच मंडळी आहे ना, ते तर आमचं स्वागतच करणार आहे. पण मी आज एक तुम्हाला नवीन सांगतोय, मी मनोज जरांगे पाटलांचा समर्थक आहे, राहणार आहे. पण इथं नेमकं आता घेऊन काय जायचं आम्हाला, शासनाच्या हातात काय, शासन काय घेऊ शकतं हे पण आमचं महत्वाचं आहे. आता मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, मी आज मोकळं बोलणार आहे. मी समाजाचा जबाबदार माणूस आहे. सगळे आयोग पाहिले, सगळे मुख्यमंत्री पाहिले, सगळे रात्रंदिवस 30 वर्ष मला आता पुढच्या जानेवारीत होणार आहे. बर, आणि माझे सहकारी आम्हाला त्यांना सगळं माहिती. पण नवीन गोष्ट घेऊन शासनाच्या हातात काय ते मागावं लागेल आम्हाला. हे बघा, शासनाच्या हातात काय आहे, एक तर मराठवाड्यातील मराठा आरक्षण आहे, बर, आईच्या जातीचं त्यांच्या हातात आहे. हे मुद्दे घेतले तरच आहे, नाही तर तुम्ही सरसकट मुंबई मराठ्यांना ओबीसीत घाला, सर्टिफिकेट द्या, ही मनोजरावची मागणी असेल तर मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की हे कुठतरी समन्वय साधा एकमेकाचा. आपण काही मोठे नाही समाजापेक्षा, तुम्ही म्हणतात ना, मी आज तुमच्या माध्यमातून म्हणतो समन्वय करा, काय शासनाच्या हातात ते घ्या, नाही तर क्युरिटी पिटिशन तर 24ला आहे. काय होईल, स्वीकारणार का नाही स्वीकारणार ते माहित होईल. बिलकुल त्या टप्प्यापर्यंत येऊ आपण. पण आत्ताच्या घडीला किशोर चव्हाण, आपण एक महत्वाचा मुद्दा मांडलात की मुंबईत येण्याचं कारण काय. आजची चर्चा आहे की मुंबईत येऊन साध्य काय व्हायचंय, मुंबईत येऊन काय मिळणार आहे, तर त्याचं उत्तर तुम्ही काय दिलं. मनोज जरांगेंचे समर्थक म्हणून आपल्याला किशोर चव्हाण माहिती आहेत आणि ते सरळ सरळ या चर्चेत सांगतात की त्यांचा राग हा राज्यकर्त्यांवर आहे, तो असणार. आबासाहेबांपर्यंत याच मुद्द्याला घेऊन जातो. आबासाहेब, आवाज येतोय, तुमचा आवाज आता फोनच्या द्वारे आमच्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. माझा आवाज येतोय का आपल्याला? बिलकुल, एकदम अतिशय स्पष्टपणे तुमचा आवाज येतोय. जो मुद्दा आता किशोर चव्हाणांनी मांडला तो लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं आहे की राज्यकर्त्यांवर रोष आहे म्हणून मुंबईत जायचं आहे. अहो, पण राज्यकर्ते काही आज नाहीत ना. महाराष्ट्र जन्माला आल्यापासून विविध प्रकारचे राज्यकर्ते आहेत. ठराविक राज्यकर्त्यांवरच रोष असतो का मराठा आंदोलकांचा? आबासाहेब, हा प्रश्न एक सर्वसामान्य माणूस म्हणून, सर्वसामान्य मुंबईकर म्हणून विचारला तर चुकेल का तो? प्रसादजी, मराठा समाजाचे अनेक आंदोलन या मुंबईमध्ये झालेले आहेत. मराठा क्रांती मोर्चा सुद्धा 9 ऑगस्टला जवळपास 50 लाखाचा मोर्चा या मुंबईमध्ये मराठ्यांनी केलेला आहे. आणि त्यावेळेला सुद्धा मराठा समाज या मुंबईमधून शिस्तीने आला, शिस्तीने गेला. आताची जी परिस्थिती त्याच्यावरती मी आपल्याला सांगणार आहे की ज्या पद्धतीनं आंदोलन जाहीर केलं किंवा मग आम्हाला ते विमानतळ बघायचं आहे, आम्हाला शेअर मार्केट बघायचं आहे, अशा वेगवेगळ्या ज्या भूमिका घेतल्या त्याच्यामुळं अनेक चर्चेला उधाण आले मुंबईमध्ये सुद्धा किंवा बाहेरच्या लोकांच्या मध्ये सुद्धा की याच्यामुळे ह्या चर्चेला आज तुम्ही वाव दिला. इकडे मला आपल्याला स्पष्ट सांगायचं की आंदोलन करणं किंवा मोर्चा आणणं हे काय या मुंबईला नवीन नाही. मोठे मोठे मोर्चे आले, त्या ठिकाणी झाले, परंतु त्या पद्धतीनं जे वातावरण तयार केलं ना त्याच्यामुळे आज मराठा समाजाला कुठेतरी इतर समाज डॉमिनेट करण्याचा प्रयत्न होईल का
हे पण आपण सगळ्यांनी विचार केला. माझं सजेशन राहील, आम्ही सुद्धा या मोर्चा चळवळीतले आंदोलक आहोत. मराठा समाजाला काय पाहिजे, समाजाच्या काय मागण्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने मान्य झाल्या पाहिजे ह्यातील सर्व प्रकारे प्रयत्न हे झालेच पाहिजेत. परंतु हे करत असताना की बाहेरची सामाजिक बांधिलकी असेल किंवा सराउंडिंग असेल त्याच्यामध्ये काही नुकसान होणार किंवा काय गलत काम होता कामा नये याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. मी आता किशोर चव्हाणांनी सुद्धा थेट काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये ते अडकत त्यांनी स्पष्ट त्याला बोलायचं आहे. परंतु किशोर चव्हाण जाहीर बोलायला तयार नाहीत. परंतु मी एक आपला धाडसानं तुम्हाला सांगतो की मुंबईत मोर्चा येणं गैर नाही. मुंबईत मोर्चा आला पाहिजे, सरकार दरबार आम्ही यायला काय अडचण नाही. परंतु ते मोर्चा आणत असताना त्याची एक आचारसंहिता घालून दिली पाहिजे. त्या आचारसंहितेच्या माध्यमातून समाजातले युवक येतील, समाज येईल, आम्ही सगळे त्या ठिकाणी येऊ, सरकार दरबारी आमचे प्रश्न सोडवू, आमचे प्रश्न सरकारकडे मांडू. त्याची आचारसंहिता जर झाली नाही तर ह्या मुंबईमध्ये येणारा जो युवक वर्ग आहे आणि ज्या वेगवेगळ्या ठिकाणं सांगितले त्या ठिकाणी जर गेलं तर हे आंदोलन यशस्वी कसं होणार हा सुद्धा एक प्रश्न आहे ना. बिलकुल आबासाहेब, तुम्ही जो मुद्दा मांडलात त्यातला धागा पकडतो आणि पटकन आपल्यासोबत तेजस्विनी चव्हाण आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तेजस्विनी चव्हाण, मुंबई ही श्रमिकांची आहे, मुंबई ही विविध घटकांची आहे आणि मुंबई ही हक्कानं मराठी माणसाची आहे. पण प्राप्त स्थितीमधली मुंबईतली आर्थिक केंद्र ही मराठी माणसाच्या हातात नाहीत, हे स्वीकारायला हवं. कष्टकरी माथाडी समाज सोडला तर याच्या पलीकडे जाऊन जो प्रमुख आर्थिक राजधानीतला टक्का आहे तो अमराठी आहे. आणि ज्या वेळेला मनोज जरांगे असं म्हणतात की शेअर बाजार जाऊन बघायचा आहे, विमानतळ जाऊन बघायचं आहे, गेटवे ऑफ इंडियावरचं ताज हॉटेल बघायचं आहे, याचे संकेत काय जातात? कारण ही सगळी केंद्र ज्या ज्या व्यक्तींच्या ज्या ज्या समाजाच्या हातात आहेत ती माणसं घाबरतात. त्या माणसांना त्यांच्या अस्तित्वावर संकट येतंय अशी शक्यता वाटू लागते. हा संकेत योग्य नाहीये. हा संकेत सगळ्यांचं आपल्याला समर्थन मिळवायला अडसर ठरेल का? तेजस्विनी जाई. बरोबरच आहे, अडचणच ठरणार आहे हा मुद्दा. कारण की ह्या आपल्याला जे हवं आहे ना त्याचं लक्ष ठरवून जर आपण निघालो असतो तर वेगळी गोष्ट होती. आता काय झालेलं आहे, लक्ष्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि आता वाटा काढलेल्या त्यांनी आणि ह्या वाटांमुळे ना त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायला वेळ होणार आहे आणि तो आता होतच आहे, हे तुम्ही बघतच आहात. जे आरक्षण आहे, मराठा समाजाचं आरक्षण आहे, मी मागेही सांगितलेलं आहे की कोणाचा सपोर्ट आहे नाहीये किंवा काय आहे, कोणी पाठिंबा दिलेला आहे किंवा नाही दिलेला किंवा कुठल्याही समाजाच्या नेत्याला आपण एखाद्या गोष्टीवरून बोलत आहोत नाही बोलत आहोत, आपले जे काय द्वेष आहे सर्व गोष्टी जर सध्या बाजूला ठेवून फक्त आरक्षण या मुद्द्यावरती त्यांनी फोकस केला ना तर आरक्षण म्हणजे आपण त्या लाईनवर आहोत. आता म्हणजे हत्ती गेलेला आहे, शेपूट राहिलेलं आहे, थोडक्यात असं म्हणायला मी हे करणार नाही. पण त्या म्हणजे शेपूट गेलेलं आहे मराठीमध्ये असं म्हणतात. पण त्या शेपटासाठी जर एवढं सगळ्यांना जर रोष घेऊन अंगावरती घ्यायचं असेल ना तर ते कठीण उभं होणार आहे सगळा विषय पुढे जाऊन. आणि ह्या कठीण म्हणजे प्रवाहातून जाताना आहे ना सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाजाचं होणार आहे. बिलकुल तेजस्विनीताई, एक अत्यंत गंभीर मुद्दा आपण मांडलात. हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय आणि उरलेलं शेपूट घालवण्याच्यासाठी सगळ्या समाजांना अंगावर घेण्याची गरज नाही. किशोरजी, मुद्दा गंभीर आहे, आपल्यापर्यंत पोहोचला असेल, लक्षात येत असेल. तुम्ही सातत्यानं असं म्हणता आहात की मुंबई मराठी माणसाची आहे, ती मराठ्यांची आहे, महाराष्ट्र मराठ्यांचा आहे. 100% मान्य, सगळं मान्य. आपण शेअर बाजार नाही ना मराठी माणसाच्या ताब्यात. तुम्ही ज्या वेळेला शेअर बाजारात बघायचंय आम्हाला जाऊन असं म्हणताना त्यावेळेला तो समाज जो या व्यवसायाला नियंत्रित करतो त्याला त्याची चिंता वाटते. तुम्ही ज्या वेळेला म्हणता की आम्हाला एअरपोर्टवर जायचं आहे त्यावेळेला त्या प्रकारची एक भीती ह्या सर्व समाजांमध्ये निर्माण होते. शेअर बाजारामध्ये जाऊन शेअर बाजाराचं कामकाज बघून काय होणार आहे? आरक्षण मिळणार आहे? हे पासर पहिले क्रांती मोर्चाला आपल्या आंदोलनाच्या याच्यात नेता नव्हता, बरोबर आहे. आमच्याकडे आम्ही नेता कुणाला मानलं नव्हतं आणि नेता नसल्यानं नुकसान काय झालं हे आमच्या चळवळीच्या सर्व लोकांना माहिती आहे. आता हे क्रांती मोर्चाचं आंदोलन नसून मनोजरावांनी आंदोलन उभं केलं. समाजाच्या घटकांनी, आमच्या सारख्यांनी, सिनियर लोकांनी, आबा वगैरे ही ताई सगळे समाज घटकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिले. आंदोलन करता कसं असतो, एक त्याची दिशा ठरवत असतो आणि ही दिशा जी ठरलेली आहे ती अजिबात चुकीची नाहीये. मी तुम्हाला काय म्हणलं, हा संघर्ष आमचा राज्यकर्त्याचा आहे. शेअर बाजार तुम्हाला सांगतो, आज काय पाहत नाही का लोक, विमानतळ पाहत नाही का, गेट ऑफ इंडिया पाहत नाही का? हे सगळे पाहणारच आहे, पाहतच आलेले आहेत ना.
मग मला हे सांगायचं, ही चर्चा आता तुमच्या माध्यमातून चालू, आपल्या माध्यमातून चालू, जगजाहीर झालेली आहे. शासनाने संवाद साधावा आणि आताही प्रश्न सोडवावा ना. आता आम्हाला यायची गरज नाही. किशोर बिलकुल बिलकुल किशोरजी, आपल्याला कदाचित या आधीच्याही चर्चा कानावर आलेल्या असतील. सरकार वारंवार हेच सांगतंय, टिकणारं आरक्षण दिलं जाईल, न्यायालयात टिकणारं आरक्षण दिलं जाईल, मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. सरकारला एका बाजूने हे आश्वस्त करायचे की मुंबईत मोर्चा येण्याची गरज येणार नाही, तरी पण मनोज जरांगे एक 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 नवीन नवीन वाक्य सोडतायत. मला याचं उत्तर लागेल ते तुम्ही द्यायचं होतं की तुम्ही शेअर बाजारात जाऊन काय करणार आहात, त्याचं उत्तर नाही दिलं. 30 सेकंद देतो, जमल्यास उत्तर द्या. बिलकुल 30 सेकंदाचे पहिले शेअर बाजारात जाणार म्हणजे शेअर बाजाराच्या त्या बिल्डिंग मध्ये नाही जाणार, बाहेरून पाहणार. ही स्पष्ट भूमिका आमची आहे. आणि सरकारला ह्या बोलण्याची भीती वाटत असेल, दुसऱ्याला वाटत असेल, तर आम्ही काय करणार. आणि सरकार एवढं सक्षम आहे, गृह विभाग एवढं सक्षम आहे आमचं महाराष्ट्राचं. आणि ते काय त्यांना आमचा काय मराठ्यांचा काय बंदोबस्त करायचा असेल किंवा सुविधा द्यायच्या असेल, काय करायचं असेल, ते सक्षम आहे, त्या पद्धतीने ते करू शकतात. बरं, किशोर चव्हाण म्हणतात की सक्षमपणे गृह विभाग सगळ्या गोष्टी हाताळेल. आबासाहेब, किशोर चव्हाणांच्या आधीच्या वक्तव्यातला संदर्भ आहे आणि आत्ताच्याही वक्तव्यातला संदर्भ घेऊन एकत्रितरित्या तुम्हाला हा प्रश्न विचारतो की याआधी म्हणे मराठ्यांना नेताच नव्हता, आता नेता लाभला. आबासाहेब, म्हणजे तुम्ही जो काही आजवर संघर्ष केला तो कसा आता मोजायचा? तो गेला, विसरला गेला जवळपास. आत्ताचे जे नेते महाराज आहेत त्या नेते महाराजांचंच फक्त काम लक्षात राहायचं आणि ठेवायचं का, हा वेगळा मुद्दा चर्चेला येईल. पण मला सांगा, जर समजा या नेता महाराजांनाच ठरवायचं आहे की कुठे कुठे जायचं आहे, तर काय त्यांच्यासाठी वेगळ्या बसेस करून द्यायच्या आणि त्यांना मुंबई फिरवून आणायची? बरं, फिरवून आणावर काय करायचं? आझाद मैदानात आणून सोडायचं का अंतरवलीत नेऊन सोडायचं? करायचं काय? आंदोलक मुंबईत पोहोचल्यावर ते मुंबईत मागणी मान्य करून घेण्यासाठी खरं तर आझाद मैदानात जातात, ठिय्या आंदोलन देतात, ही पद्धत आहे. पण इथं वेगळंच काहीतरी घडतंय. आबासाहेब, हे योग्य आहे? प्रसादजी, ज्यांना प्रश्न सोडवायचे आहेत किंवा जे प्रश्न घेऊन आपण चाललोय ते कोणते प्रश्न आहेत, त्याच्यावरती वाटाघाटी काय होणार आहे, सरकारसोबत संवाद होतोय का, सरकारचं शिष्टमंडळ जातं, लाईव्ह चर्चा होते, ते दाखवतात, टीव्हीवर दाखवलं जातं, झालं आमची 2-5 मिनिटं चर्चा संपली, असा प्रश्न सुटेल का? की आम्ही सुद्धा आंदोलन केले, आम्हाला सुद्धा माहिती आहे ज्या वेळेला या सगळे आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी एखादा प्रश्न सोडवण्यासाठी ते सगळे सामान्य प्रशासन विभागापासून विधी न्याय विभागापासून संबंधित विभागापर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांच्या पासून मुख्यमंत्री असतील किंवा संबंधित विषयाचे मंत्री असतील, या संपूर्ण व्यवस्थेपर्यंत संवाद साधावा लागतो आणि त्याच्यानंतर ते प्रश्न सुटतात. असं होत नाही की ज्या वेळेला परळीचं आंदोलन झालं आणि सरकारनं 2 महिन्याचा टाइम मागितला, त्यानंतर 3 महिन्याचा टाइम दिला. तो 3 महिन्याचा टाइम दिल्यानंतर मुंबईत येऊन गेल्या 3 महिन्यामध्ये त्यावेळेला सामान्य प्रशासन विभागाचे शिवाजीराव दौंड साहेब होते. त्या दौंड साहेबांच्या कार्यालयात रोज बसायचं, राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये जायचं, विधी न्याय विभाग बघायचा, मुख्यमंत्र्यांचं ऑफिस कार्यालय बघायचं आणि कोणत्या ठिकाणी काय काय प्रक्रिया चालली ह्याचा पूर्णपणे फॉलोअप घेऊन त्याच्यानंतरच हे 30 नोव्हेंबरला जे एससीबीसी आरक्षण लागू झालं, त्याच्यासाठी 3 महिने हा म्हणजे सातत्याने पाठपुरावा. आता फक्त काय होतं, आपण निवेदन दिलं आणि आम्हाला द्या, असं कधी होणार नाही. किशोर चव्हाण सुद्धा त्या व्यवस्थेमध्ये एवढ्या वर्षापासून आहेत. किशोरजी, मला सांगा, एखादा विषय मार्गी लावण्यासाठी आपण निवेदन दिलं म्हणजे झालं का? त्याच्यावरती पुढे चर्चा होणार की नाही होणार, याच्यावरती सुद्धा आपण डिसिजन घेणं गरजेचं आहे. कारण मूळ मुद्दा असा आहे की एखादा विषय ज्यावेळेला आपण घेतोय त्याचे बारकावे बघितले पाहिजेत की त्याच्यामध्ये आज आपण जी भूमिका घेतलेली आहे ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न खरंच करतोय का? जी आबासाहेब, याचा एक संदर्भ घेतो आणि पटकन आपल्या मुद्द्याला पुढे नेतो. तुम्ही असं सांगताय की एखादी मागणी सरकार दरबारी गळी उतरवणं, ती करून घेणं, याच्यासाठी सततचा पाठपुरावा लागतो. उत्तर आपल्याला किशोर चव्हाण देतीलच, पण तत्पूर्वी आधी तेजस्विनी ताईंना बोलतं करतो. तेजस्विनी ताई, कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करायच्या ऐवजी सभा संमेलन आटपल्याच्या नंतर आंदोलनाचे आत्ताचे नेता महाराज क्रिकेट खेळायला निघून गेले. एक सिरियसनेस असतो शेवटी आंदोलन करतानाचा, तो सिरियसनेस दिसत नाहीये का? तुम्ही सातत्यानं एखादी मागणी लावून धरत असाल तर एकतर तुम्ही रुग्णालयात असता किंवा मग सभेत असता, नाहीतर क्रिकेट खेळत असता. तुमच्या देहबोलीतून पण तुम्ही आंदोलनाशी किती कमिटेड आहात हे तपासलं जात असतं, समाज बघत असतो. तेजस्विनीजी, समाज हे पाहतोय का?
समाज पाहतोय ना, समाज का पाहत नाहीये? समाजाचं सगळ्या गोष्टींवरती लक्ष आहे की काय चाललेलं आहे, भूमिका कशा बदलत आहेत, वर्डिंग कसं चेंज होत आहे. सभेमध्ये आपण एखाद्या गोष्टीवरती भाष्य करत आहोत तर ते कोणत्या पद्धतीत भाष्य केलं पाहिजे, किंवा त्यांचे जे काही शब्द आहेत, ठीक आहे, त्यांना त्यांची बोली भाषा तशी आहे त्यामुळे ते तसे बोलतात, वक्तव्य करतात, पण ते आता कुठेतरी हास्यास्पद झालेल्या आहेत कुठेतरी गोष्टी. की आता ते म्हणतात, तुम्ही म्हणालात जसं की आम्ही शेअर मार्केट बघायला येतो, आम्ही काय बॉम्बे बघू नाही का? या ना, तुम्ही बॉम्बे बघा. बॉम्बे ही बघण्याचीच म्हणजे एक आहे. तुम्ही या, सगळ्या पॉइंट बघा, सगळं बघा, पण आंदोलनाच्या द्वारेच का बघायचे तुम्हाला? त्याच्या मागचं काय कारण आहे? हे तुम्ही नक्की कशासाठी करताय? हे आरक्षणासाठी चाललेलं मला तर वाटत नाहीये. हे वेगळंच काहीतरी इश्यू आहे याच्या मागे. कारण जर आरक्षण हवंय ना तर त्या पॉइंटने आपण गेलो पाहिजेत. कायद्याच्या बाबी पण समजून घेतल्या पाहिजेत. कायद्याला आपण मानतच नाही होत. एससी-बीसी आरक्षणाचं तर डायरेक्ट त्यांनी हेच करून टाकलं. तेव्हा नाही बोलले, ते काय मला माहित नाही, ते मिळेल नाही मिळेल ते तुमचा विषय वगैरे वटेवर. EWS पण त्यांनी सांगितलं ओबीसीत घेऊन द्या, असं करा तसं करा. मग जर तुम्ही अभ्यासपूर्वक जर एखादी, आता तुम्ही जी भूमिका केलेली आहे, समाजाने तुम्हाला नेता बनवलेला आहे, तर तुम्ही अभ्यासपूर्वक कुठलीच गोष्ट मांडत नाहीयेत किंवा करत नाहीयेत. तुमचे वर्डिंगी जर तुम्ही भाषण त्यांचं ऐकलं असेल, आता सगळेच ऐकता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, एक 8 ते 10 वाक्यांव्यतिरिक्त 11वं वाक्य त्यांच्या लँग्वेज मध्ये कुठेही येत नाहीये. ह्या सर्व गोष्टी बघताय ना, एकतर ह्या सगळ्या गोष्टींना एक म्हणतात ना, एक सपोर्ट मिळाल्यामुळे ते आता उभे राहिलेले आहेत आणि गांभीर्य थोडं सुद्धा नाहीये त्यांना, की ह्याच्यामुळे समाज आपल्या वक्तव्यामुळे समाजातली नवीन पिढी जी आहे, तरुण पिढी आहे, ही कुठल्या म्हणजे काय म्हणतात त्याला, एक अग्रेसिव्ह पणा निर्माण होतोय आपल्या भाषेमुळे वगैरे, हे त्यांनी थोडंसं बघायला पाहिजे. ते बघत नाहीयेत आणि तुम्ही जे म्हणालात ते योग्य आहे. मला पटकन आता किशोर चव्हाण आपल्याला बोलायचा वेळ द्यायचा आहे. 90 सेकंद पूर्णपणे आपल्यासाठी आहेत. 2 प्रमुख मुद्दे आहेत, टप्प्याटप्प्यानं दोन्हीवर बोला. एक, आंदोलनाच्या मागण्या मान्य करण्याच्यासाठी सरकार दरबारी सतत पाठपुरावा लागतो. आबासाहेब पाटलांनी अशाच प्रकारे पाठपुरावे करून 70 मराठा समाजाच्या साठीचे न्यायपूर्ण अनेक GR मान्य करून घेतलेले आहेत. अशा प्रकारचा कोणता पाठपुरावा आतापर्यंत आपल्याकडून झाला असं दिसत नाही. आणि जे मराठा समाजाच्या आत्ताच्या आंदोलनाचे नेता महाराज आहेत, ते स्वतः अशा प्रकारचा पाठपुरावा करण्याऐवजी क्रिकेट खेळताना आम्हाला दिसतात. किशोरजी, माईक सुरू करा आपला आणि आपण आपलं वक्तव्य करा. किशोरजी. हा, आबासाहेबांनी जे आता काही पाठपुरावा केला, एसीबीसीचं तर काय नाही, ते समाजाचा विषय होता, पण आबासाहेब नेहमी पाठपुरावा करत होते. काही नोकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून पूर्ण झाले आणि हे मान्य आहे, पाठपुरावा करावाच लागतो. पण तुम्ही आता जे अँकर जसा आता म्हणू नये, पण मनोज बद्दल जे काही शब्द आहे हे विरोधकांनी वापरले तर ठीक आहे, पण न्यूज मीडियानी महाराज वगैरे ते करू नये तरी चला, काही हरकत नाही, तुमचा अधिकार आहे. पण पाठपुरावाचा विषय आला, आबासाहेबांना माहिती आहे, आबासाहेब हे ताईलाही माहित असेल. एक लक्षात घ्या, आता विषय निघाला, छान आहे, 90 सेकंद आहे. तर हा वडी काळ्या आंदोलनाचा विषय होता. आबासाहेब, एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं, रद्द केलं. एक मार्ग काढावा म्हणून वडी काळ्याचं जे आंदोलन होतं आणि वडी काळ्याच्या आंदोलनात मनोजरावांनी मला पाठवलं, मुख्यमंत्री 4 फेब्रुवारीच्या बैठकीचा मार्ग काय दिला मी आज स्पष्ट बोलतो. मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र द्या, त्याचे काही दाखले होते, पुढच्या डिबेटला काही बोलणार आहे, तो विषय टाकला, सातत्याने पाठपुरावा केला. आज आमच्याकडे मराठवाड्यात, बाकी महाराष्ट्रात तर अनेक लाखो मिळाले, पण आमच्याकडे फार कमी मिळाले, ते दुःख आहे आम्हाला. पण पाठपुरावा करण्याची जबाबदारी नेत्याची नसती, आमच्यासारख्याची असते. पण आम्ही एक खंत तुमच्या समोर व्यक्त करतो की नेत्यात आणि आमच्यातही संवाद राहिलेला नाहीये. समाजाचा घटक म्हणून मी त्यांना विनंती करतो, तुमच्या माध्यमातून एकत्र या. समाज, शासनाच्या हातात कोणते प्रश्न आहेत ते घेऊन जावं लागेल. जे शासनाच्या हातात नाही, मुंबईची जायची असेल तर समाज ह्या आंदोलनापासून दूर होईल ही आम्हाला भीती आहे. म्हणून आम्ही स्वतः पाऊल उचलतोय, संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. जे शासनाच्या हातात नाहीये, आम्हाला माहिती आहे क्युरिटी पिटिशन तर शासनाच्या हातात नाहीये. शासनाच्या हातात काय, मराठवाड्याचं असेल, आईचं असेल, अजून काही असेल, किंवा आबासाहेब सांगतील, ताई सांगतील, जे शासनाच्या हातात ते घेऊन चला आणि येताना विजय यात्रा म्हणा, विजय होऊन मराठ्यांनी यावं. पण तुम्ही संवाद साधणार नसेल तर समाज संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. कोण बसतं, काय बसतं, आजच सांगितलं त्यांनी, उद्याची रूपरेषा सांगणार आम्ही, जायची कशी जाणार आहे, पुण्याहून कसं काय जाणार, काय जाणार, कुणाची संवाद साधला, हा काय कळायला तयार नाही. आम्हाला कळायला समाज ताई जसं म्हटली आता, सगळं संभ्रम निर्माण झालेला आहे.
किशोरजी, आणि मी आपण आज जाहीर बोलतो. अत्यंत खुल्या दिलानं हे सांगितलं की संवादाचा अभाव हा आंदोलनाला गोंधळाच्या स्थितीकडे घेऊन चाललेला आहे. मला वाटतं आबासाहेब पाटील आपलं मत या ठिकाणी लागेल, निश्चित नोंदवून घ्यायला लागेल. तत्पूर्वी मी आपल्या सोबत असलेल्या किशोरजींना सांगू इच्छितो की मी मराठीतला शब्द नेता महाराज वापरला. जर समजा मी नेताजी म्हटलं असतं मनोज जरांगेंना तर ते आवडलं असतं, कारण तशा प्रकारचा शब्द आपल्याला ऐकायची सवय असते. तर हे जे आपले नेताजी आहेत मनोज जरांगे हे आता संवाद करत नाही आहेत अशा प्रकारची खंत व्यक्त होती. आणि ही केवळ किशोर भाऊंची खंत नाही आहे. किशोर भाऊंच्या व्यतिरिक्त जे इतर यांचे समर्थक चर्चेत येत आहेत ते पण सांगतायत की आंदोलन पुढे कसं न्यायचं याच्यासाठी 4 लोकांबरोबर बैठक घेऊन चर्चा करून निर्णय व्हायला हवेत, ते होत नाहीयेत. मला वाटतं आबासाहेब ही फार फार नाजूक स्थिती आलेली आहे. आंदोलन घोषित झालेलं आहे पण दिशा ठरत नाहीये. सरकारशी संवाद साधायला लागेल ना, शासनाशी संवाद साधायला लागेल. काय झाले आमच्या मागणीवरती, कुठपर्यंत आले, काय आले याची कुठलीही दिशा नाही. आपण आले की 4 पत्रकार समोर उभा करायचे, तिथं सगळे समोर ते माईक ठेवायचे, तिथून सगळ्यासोबत चर्चा झाली ती गेली समाजामध्ये. पण खरं जी ओरिजिनल चर्चा व्हायला पाहिजे की आम्हाला आरक्षण तुम्ही कसं देणार आहात, किती दिवसात देणार आहात, त्या आरक्षणाचे काय टप्पे आहेत, तुम्ही तुमचे टप्पे सांगताय पण आरक्षणाच्या संदर्भातले जे टप्पे आहेत की शासन कसं देणार आहे, याच्यामध्ये काय मार्ग निघणार आहे, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या कुठपर्यंत आलेला आहे, शिंदे समितीकडे आता मी तुम्हाला थेट सांगतो जी शिंदे समिती स्थापन केलेली आहे त्या शिंदे समितीकडे अजून तुम्ही ते माणसंच दिले नाहीत. आता 15 तारखेपर्यंत तुम्ही त्याला टाइम दिलेला आहे. 15 दिवसामध्ये त्यांच्याकडे जर लोक नसतील ते सर्वेक्षण कसं करतील? त्यांना माणसं दिलेत का तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी लक्षात घातलं पाहिजे. त्यांना कोण बोलणार आहे? मी काल 2 दिवसापूर्वी शिंदे समितीतल्या काही लोकांशी बोललो, जाऊन भेट घेतली आणि त्यांना विचारलं तुमचं काय कुठपर्यंत आलंय. ते म्हणले आमच्याकडे माणसंच नाही, लोकच नाही आमच्याकडे, आम्हाला स्टाफच दिलेला नाही वाढवून. कसं होणार आहे? आणि तुम्ही डायरेक्ट इकडे येणार, एकीकडे तुम्ही लोक इकडे आणणार, इथं उद्या काही कमी जास्त झालं, हजारो लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले, कोण जबाबदार राहणार आहे? मला स्पष्ट सांगायचं आहे की अजून वेळ गेलेला नाही की आपण सगळ्यांनी एक नियोजन करा, त्याचा ठरवा की तुम्ही एकटे जर नसेल तुमच्याच आम्ही असं म्हणतो की तुमचं जे एखादं शिष्टमंडळ तयार करा, तुम्ही त्याची चर्चा करा, डायलॉगबाजी करा आणि नेमकं आरक्षणाच्या बाबतीत ब्युरोक्रेटिक पिटिशन हा लगेच विषय होणारा नाहीये. ब्युरोक्रेटिक पिटिशन सुद्धा सुप्रीम कोर्टात आहे, त्याच्यापर्यंत तो वेगळा निर्णय आहे. तुमची जी मागणी आहे कुणबी अत्यंत सरसकट मागणीची, त्याच्यावर तुमचं काय ते समाजाला एकदा क्लिअर सांगा ना. आमचं ही सिस्टम आहे, याच्यातून सरकारला आम्हाला असं दिलं पाहिजे, तसं दिलं पाहिजे, किंवा सरकारकडनं येऊ दे. बिलकुल बिलकुल. आबासाहेब वेळेची मर्यादा आहे, त्याची एक छोटीशी आठवण आपल्याला करून देतो. आणि या चर्चेत एक गोष्ट मंथनानंतर समोर येते की आंदोलकांच्या नेतृत्वात समितीत सुसंवादाचा अभाव दिसतो आहे. आंदोलनाच्या घोषणेच्या नंतर अशा प्रकारची स्थिती ही खूपच धोकादायक ठरू शकते, कारण जर समजा आंदोलन ताब्यातून सुटलं, बाहेर गेलं तर त्याची प्रतिक्रिया येते आणि ती कोणालाही परवडणारी नसते, कारण त्यावेळेला फक्त आणि फक्त कायदा काम करत असतो. माझी शुभेच्छा आहे आपल्याला यासाठी की तो संवाद स्थापित करा आणि आंदोलन पुढे योग्य मार्गाने न्या. या चर्चेत तुर्तास आपण सर्व मान्यवर वेळेत उपलब्ध झालात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.